नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज गेलो होतो शिवापूरला आणि जेवायचा बेट ठरला हॉटेल न्यू विलासला. न्यू विलास हॉटेलला गेलो. मस्त गेल्या गेल्या स्वामींचं दर्शन झालं मस्त मध्ये. आणि आमचा माणूस नेहमीप्रमाणे मेनू कार्ड घेऊन इकडूनचं पान तिकडं तिकडूनचं पान तिकडं करून तडाक्ष नजरेने बघत होता. आणि हे दोघं जण मोबाईलमध्ये गुंतले होते. त्यानंतर माझ्याकडे मेनू कार्ड आलं. मेनू कार्ड आल्यानंतर मी सुद्धा पानं उलटी पालटी करत बसलो होतो. उलटी करून बसल्यानंतर मग रेट बघितले तर पिठलं भाकरी होतं, महाराष्ट्रीयन थाळी होती, अजून बरंच काय होतं. परत अजून दुसरं पान उचकाटलं आणि मागचे रेट बघितलं. अख्खा मसूर थाळी, पंजाबी थाळी, आम्ही मस्तमध्ये स्पेशल थाळी सांगितली होती. बाकीचे रेट बघितले, ओके होते. पण न्यू विलासचं हॉटेल म्हणजे टेस्ट वगैरे, जेवण, क्वालिटी, क्वांटिटी एक नंबर आहे. हे दोघं तोपर्यंत अजूनही मोबाईलमध्येच होते. हा तिसराही माणूस मोबाईलमध्ये होता. तोपर्यंत वेटरने आम्हाला मस्तमध्ये असे कडक कडक क्रोस्टेड पापड घेऊन आला. खूप भारी होतं, माझ्या आवडीचे पापड आहेत. याव मग काय पापड विपड असे खाले मस्तमध्ये. पापड खाल्यानंतर मस्त हे ठेसा, गूळ, शेंगदाणे, तूप आणि लगेच आमच्या सारंगने लगेच दहीवडा सांगितला होता. सांगितलं की चांगला असेल तर अजून मागू. तोपर्यंत वेटरने मस्त थाळी आणून दिली. गरम गरम भाकरी, बेसन, अख्खा मसूर, दहीवडा होता, कढी होती, सॅलड होतं, पापड होतं. खूप भारी होतं जेवण एक नंबर, क्वालिटी एक नंबर होती. टेस्ट बघितली, गरम गरम भाकरी आणि बेसन एक नंबर. टेस्ट म्हणजे तुम्ही विचारू नका. हॉटेल विलास एक नंबर होतं. आमचा माणूस तर काय बोलायचंच नाही. ठेसा आणि भाकरी, तर काय पापड भाकरी असा तुटून पडला होता जेवणावरती फुल. हा सुद्धा माणूस आणि आमचा तिसरा आहे माणूस. असे टेस्ट भारी होते, तुटून पडले होते सगळे जेवण झालं. त्यानंतर आला भात वरण, मग काय त्याच्याबरोबर तूप. असला भारी होतं, एक नंबर होतं. अवश्य मित्रांनो भेट द्या एकदा. हॉटेल न्यू विलास, शिवापूरला हॉटेल आहे, एक नंबर. बघा कसे ताटं, अशी टेस्ट एवढी भारी होती की जोडीदारांनी सगळं असं ताटं चाटून पुसून एक नंबर आणलं. तूप आणि भात एक नंबर होता, लय भारी, सगळ्यात भारी. जेवण झाल्यानंतर वेटरांनी आपलं बिल आणून दिलं. बिल बघितलं, 1300 रुपये बिल झालं होतं. फारच कमी बिल झालं होतं टेस्ट हिशोबाने. जेवण झाल्यानंतर बिल दिल्यानंतर बाहेर पडलो. मित्रांना